जालन्याच्या कैकाडी मोहल्ला भागातील दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली। कारवाईत 1,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले। जालन्याच्या दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 2 ट्रॅक्टर पकडलेत। परतूरमधील महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। दुधना नदीपात्रातून अवैध वाळूचं उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली। पुण्याच्या बाणेर पोलीस ठाण्यातील 3 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। त्यांच्यावर 5,000ची लाच मागून तडजोडी अंती 3,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे। कॉप्स 24चे बीट मार्शल म्हणून हे तिघे काम करत होते। नांदेडच्या रेती तस्करांच्या साहित्य महसूल प्रशासनाने स्फोट करत जाळले। नांदेडमध्ये गोदावरी नदीतून बोटीच्या मदतीने रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे। या तस्करीला आळा घालण्यासाठी रविवारी नायगाव तहसील कार्यालयाने धाडसी कारवाई केली। पंढरपुरातील मध्यवस्तीत असलेल्या सावरकर चौकातील राज ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडली। 15 ग्रॅम वजनाचं मिनी गंठन दुकानातून लंपास केलंय। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। 1,50,000 किमतीचं आणि 1.5 तोळा वजनाचं मिनी गंठन चोरल्याची ज्वेलरी मालकाने तक्रार दाखल केली। वाशिमच्या अनसिंगमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत 1,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ऑनलाईन क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली। कारवाईत 1 मोबाईल, 1 टीव्ही आणि 79,000ची रोख सुद्धा जप्त करण्यात आली। बीडच्या माजलगावात ढाबा मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झालाय, तर लेकावर उपचार सुरू आहेत। ग्राहकांशी बिलावरून वाद झाला। या वादावेळी या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। माजलगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। जालन्याच्या पैठण फाटा गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या वळल्या। गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली। बाळासाहेब मस्के असं आरोपीचं नाव आहे। त्याने केलेल्या गोळीबारात त्याचाच मित्र जखमी झाला होता। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। भिवंडीत चरस या अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत भिवंडी गुन्हे शाखेने ही कारवाई केली। आरोपीकडून 13,05,000 रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आला। जालन्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणारं वाहन बजरंग दलानं पकडलंय। मिळालेल्या माहितीवरून बजरंग दलानं वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।